श्राद्धाच्या निमित्ताने आजची कीर्तन शिवा विठाला. शास्त्राच्या नियमाने असं चिंतन त्या ठिकाणी या पितृआत्म्याबद्दल केलेलं आहे. तो प्रसंग असा सांगितला जातो की आजची जी काही तिथी आहे तर त्यांच्या महाराज त्या ठिकाणी म्हणजे पोहोचण्याची तिथी आहे. कारण आजच्या दिवशी जो मृत आत्मा आहे, शव आत्मा आहे, प्रेत आत्मा आहे, तर तो निश्चित आणि यमपुरीला प्राप्त होतो, म्हणजे यमपुरीला जातो. आता थोडंसं जाण्याच्या बाबतीत शास्त्र वेगळं आहे. कारण तो कर्मठाचा अहम आहे का संसारिकाचा अहम आहे का उपासकाचा अहम आहे. तर ते त्याच्यात असलेला जे अहम आहे ते नेमका कोणता आहे त्याच्यावर त्या ठिकाणी लोक ठरलेला असतात. आपण कोणासाठी यमपुरी म्हणायचं नाही तर कदाचित तो रामपुरीलाही जाऊ शकतो. कारण यमपुरी सर्वांसाठी शास्त्राने सांगितलेली नाही का. जर वारकरी वैष्णव असेल तर तो वैकुंठाला जात असतो, शैव असेल तर कैलासाला जातो, संसारी असेल तर यमपुरीला जातो. हे ठरलं, त्याच्यात काही त्या ठिकाणी अडचण नाही का. या प्रक्रियेमध्ये कुठलाच वाद नाही. संसारिक म्हटलं की कुठं जातो, स्वर्गाला जात नाही का, तो यमपुरीला जातो, असं ठरलेलं आहे. पण याच्यामध्ये थोडंसं शास्त्र असं आहे की महाराज प्रत्येकाचा जे अहम आहे नाही का त्याची जाण्याची तयारी करण्याचा एकच पर्व आहे, म्हणजे माणसाचा जन्म. या जन्मामध्ये ठरतं आपलं की आपण कुठे जाणार आहे, एका पुढचा जन्म आपल्याला कोणता मिळणार आहे, कोण्या गतीला जाणार आहे, कोण्या लोकाला जाणार आहे, ते आजच आपल्याला कळतं बरं का. आपल्या कृतीवर जाणं ठरत असतं नाही का. फार काय सांगा, आपल्या मरणावरही गती ठरते आणि करण्यावरही गती ठरते. जीवनभर काय केलं त्याच्यावर गती असते आणि नाही का, म्हणजे करणं काय आणि करणं कसं याच्यावर काय ठरलेली गती ठरत असते. म्हणजे पुढचा होणारा जो प्रवास आहे त्याचे संकेत या रूपानं होतात. म्हणून हे जीवन एक फार मोठं विलक्षण जीवन आहे. कोणतं मानवाचं जीवन या जन्मात विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. वास्तविक कृती करण्याचा संधी आजच आहे आणि महाराज बंधनातून सुटण्याचा प्रसंग आजच आहे. म्हणून या जन्माचं फार मोठं कुतूहल आहे, कौतुक आहे. पाहत इथं येता या जन्माने आणि जाता येते या जन्मात आणि केलं नाही म्हणून अधोगतीला जातो तेही याच जन्मामुळे. कारण सगळे परिणाम या जन्माचे पुढे सांगितले जातात. फार काय सांगावं महाराज, या जन्मामध्ये सर्व सोयी नाही का, सर्व काही संगती आहे. इतकंच नव्हे, कृतार्थ होण्याचं साधन माणसाचा जन्म आहे. एक तर आपणही मुक्त होऊ शकतो आणि गेलेल्या पितरांनाही गती देऊ शकतो. अशा अर्थाचा संधी म्हणजे माणसाचा जन्म आहे. महाराज एका मातीच्या निमित्ताने तुकोबारायांच्या एका अभिजात चिंतन आपण सर्वजण मिळून करणार आहोत. या शिवेसाठी संप्राप्त शिवेसाठी म्हणून जे निवडलेला अभंग आहे ते श्रीमंत श्री देऊळवासी विश्वदाता वंदनीय महाराष्ट्र भूषण सर्वश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग. या अभंगाचा प्रतिपाद्य असा विषय आहे. महाराज सांगतात, आज मी फक्त एका ऋणाचा विचार सांगणार आहे नाही का. फक्त एकच ऋण या अभंगात गृहीत केलेलं आहे. पितरांच्या ऋणाचा विचार इथं आलेला आहे, देव ऋणाचा नाही. काही अभंग देव ऋणासाठी आहे, काही पितृ ऋणातून एका कोणती कृती केली पाहिजे त्याच्यासाठी आहे. शास्त्र सांगतो हे पहा, कर्मकांडामध्ये तर्पण असतं, उपासनेमध्ये अर्पण असतं आणि अध्यात्मात ऐक्य असतं. ज्याच्यात ऐक्य त्याला अध्यात्म म्हणतात, ज्याच्यात समर्पण आहे तर समर्पण आहे त्याला उपासना म्हणतात आणि ज्याच्यात तर्पण आहे त्याला कर्म म्हणतात. विधाता पिंडाचा तर्पण आहे आणि देवरुणासाठी देहाचा अर्पण आहे नाही का. म्हणून देह